मित्रांनो आता निघतोय परत आता डायरेक्ट मुंबई. मुंबई म्हणजे पनवेल. लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या भावाची वाईफ आहे त्यांचं काय आहे पुढे मच्छी पकडायला आज. मित्रांनो आता निघतोय परत आता डायरेक्ट मुंबई. मुंबई म्हणजे पनवेल. मुंबई पुढे आला. आता इथून एकदा बाहेर पडलो का तुम्हाला तिला रोडला जाऊन कॅमेरा ऑन करतो. चलो बाय. तुमच्याकडे इथे स्मारक आहे त्या बाजूला ते जो मागाशी तुम्हाला जो हॉटेल सांगितला तो याच रूटला आहे बाजूलाच आहे. चला आता आपण डायरेक्ट बाहेर निघू आणि मित्रांनो पेट्रोल भरतो. पेट्रोल आहे ऑलरेडी. नैनाचं पेट्रोल नैनाच आहे ना. ते थोडा कम सर जास्त असेल कारण का 105 103 रुपये तर 105 झाले. 3 रुपये एक्स्ट्रा. इकडे गावडी मंदिर आहे. अहो बरंच ना मंदिर आमचा रोड. मंदिर आहे. चला डायरेक्ट मंदिरात मोठं
मित्रांनो लास्ट टाइम इकडचा एक तुम्ही रस्ता बघितला असणार, एक व्हिडिओ आहे माझी, मेन्शन करेन ती खाली व्हिडिओ. आणि हा मंदिर आमचा. चला तुम्ही निघतो. तर मित्रांनो आम्ही निघालो इकडनं. दुसरी बॅटरी लावल्या कारण त्या बॅटरीची चार्जिंग लो झालेली. तर तुम्ही डायरेक्ट इकडनं आता मी शूट थोडं करेन कारण बॅटरी पण थोडी पाहिजे मला. आमचं गाव इथे म्हणजे काल तुम्हाला मी इथे भेटलो असेल ग्रामपंचायतीचे. आणि मी इथे होतो. आता इथून परतीचा प्रवास माझा सुरू झाला आहे. मला डायरेक्ट मध्ये कुठेतरी आंबेल करेन मध्ये. आम्हा मार्केट आमचा मसाला फोडलाय. दोन आटा वगैरे काढ होते. घाटामध्ये हळूहळू थोडा तुम्हाला स्पॉट दाखवते. घाटामध्ये मस्त स्पॉट आहे. बाजूनी नदी वाहते. दाखवतो मस्त आहे. कधी आपला या रूटची कधी आलात त्यांच्यावरती थांबा एकदा मस्त थोडा वेळ 15-20 मिनिट झाला की परत निघा. एकदम चांगला व्ह्यू वगैरे चांगला आहे. मित्रांनो तो हाच स्पॉट आहे. इथं आलोय साईडला दाखवतो तुम्हाला. आता इथून आता निघालोय मी. इथून डायरेक्ट माणगावला भेटेन. पुढे माणगावच्या पुढे भेटतो कारण का आता घाट वगैरे चालू आहे. घाट ऑलरेडी चालू झालेला आहे पण फटाफट निघायला बघतो मी. त्याला पुढे भेटेल. मित्रांनो आता 200 घाट मला चालू झालेला आहे. 200 घाटवर त्यात आम्ही आलोय. आता बघू पुढचा प्रवास कसा होतोय. माझा आवाज बरोबर होतोय का बघायला लागेल एकदा कारण का व्हिडिओमध्ये बहुतेक हवेचा आवाज भरपूर असेल. हवा वारा पूर्ण एक जरा माहीत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. काय घ्यायला लागेल. हा टर्न एक डेंजर आहे. फुल टर्न आहे. वातावरण इकडे.
गाडी बंद केली आहे, महत्त्वाचं नाही ते स्लोमध्ये. आता आलोय मी मुंबई गोवा हायवेला. रिटर्न चाललोय. सहा माऊल असते इथे. वातावरण असं असते इकडे रोड तुम्हाला कारण का इकडचं वातावरण आहे त्याचं सिंहळ आहे. वातावरण इतकं आहे दुसऱ्या माझ्या व्हिडिओ असतील आवडून त्या व्हिडिओवर वातावरण करत असतील दोन आयडिया आज फर्स्ट टाइम बघतो. मित्रांनो निघालो मी आता इकडला. काहीतरी 2 वाजेपर्यंत मी बहुतेक पोहोचेल. आता 9:30 झाल्या. 1 तास पकडा अजून मला लागणार आहे. रस्ते थोडे खराब असल्यामुळे मला टाइम लागतो कारण भरपूर आहे. काही काही ठिकाणी एवढे खड्डे होते की गाडी थांबून पुढे घ्यायला लागतो. पुढे बघू. असा रोड आता पुढचा रोड बहुतेक चांगला असेल. हा मध्ये कधी त्या गाडीमध्येच बघा शिकाय घेऊन चालतो. काय झालं पाठला असं दिवशीकडे आम्ही येणार आहे. लेफ्ट साईडला इथे जे गाव आहे ते पोलिओ म्हणून ते यायचं. लास्ट व्हिडिओ मध्ये होती ना माझ्या भावाची वाईफ आहे का त्यांचं गाव आहे. पुढे यायचं आम्हाला मच्छी पकडायला खास. बाबा ते व्हिडिओ कधी येते का माहिती नाही किंवा आम्हाला इकडे कधी जायला येतं माहिती नाही. त्याला वाटते शिक्षी या रोडला राईट साईडला ऍक्सिडेंट झालेला आहे. जरा भरपूर घाबरलेला तो कारण फर्स्ट टाइम असं होत पण झालेला आणि तो कधी बाहेर फिरत नव्हता असं बोलत होता. काय माहिती गाडी त्याची घेऊन गेला वाटतं तो तिथे राईट साईडला होता. गाडी घेऊन गेला मित्रांचा जाईल त्याला घेऊन गेलेलो मध्ये इकडे दवाखान्यात जाऊन त्याला आपलं
आणि एक मिनिट आला त्याला सोडलं त्यासोबत आणि मग मी रिटर्न गेलो माझ्या रस्त्याला. तेवढं की ह्या रस्त्याला कधी तुम्ही आलात तर राईट साईडने जाऊ नका आणि डायरेक्ट अर्जंट ब्रेक मारून आला तर स्लो या, कारण इथे वरखाली भरपूर रस्ता आहे. फायनली मी पोहोचलो आता पळशी पाट्याला. इथून डायरेक्ट घरी जाईन. घरी जाऊन डायरेक्ट सिटी करतो इथे गाडीवरती येऊन करण्यापेक्षा घरी जाऊन बोलतो काही दिवसांनी गाडी आली का तुम्हाला सांगतो आणि गणेश मारून जेएनबी रोडवरून डायरेक्ट तांबोले. फायनली आता मी पोहोचते कमोड्यामध्ये. आता डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला भेटतो. फायनली मी बिल्डिंग खाली आलो. आता घरी जाऊनच तुम्हाला भेटतो फ्रेश होता आणि बात करू दे. तर नमस्कार मित्रांनो, तर मी आता पोचलो घरी. भरपूर टाईम झाला तरी पण थांबत थांबत थोडं आलो मी आणि संध्याकाळची वेळ होती होईल म्हणून थोडं लवकरच निघालो. काहीतरी मी पोचलो 2 वाजेपर्यंत पोचलो मी घरी. आता आलो आहे घरी, थोडा आराम करतो आणि नंतर परत दुसऱ्या व्हिडिओसाठी काहीतरी स्पॉट किंवा असं काहीतरी नवीन ठिकाण बघतो. आणि नेक्स्ट मंथ बहुतेक मी जाणारच आहे डिसेंबरमध्ये. तर आपण भेटू परत एकदा. आणि तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवत जाऊ आणि तुम्हाला मी दाखवत जाईन. तर चलो, बाय बाय.